देशभक्त स्वर्गीय आनंदराव बापू देशमुख पतसंस्था व गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम देऊळगाव साखरशा येथील आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांनी घेतला भाग. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे दिनांक 22/12/2025 वार सोमवार रोजी स्वर्गीय आनंदराव बापू देशमुख ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्था जळगाव साखरशा व गोदावरी फाउंडेशन जळगाव खानदेश यांच्यासह विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन इसाई माता संस्थानचे महंत श्री रामदास महाराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये नाक, कान, घसा, बीपी, शुगर, BSN, इको, डोळ्यांची तपासणी, स्त्रियांचे आजार, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग या रोगांची तपासणी करून रुग्णांवर औषध उपचार करण्यात आला. यावेळी 200च्या वर लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले. या रुग्णांचे ऑपरेशन करायचे आहे त्यांना जळगाव खानदेश येथील गोदावरी फाउंडेशनच्या रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येतील. देऊळगाव साखरशा व परिसरातील असंख्य रुग्णांनी यावेळी लाभ घेतला. 500च्या वर रुग्णांनी या शिबिराला लाभ घेतलाय. या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून घेतली. रुग्णांची तपासणी जळगाव खानदेश येथील डॉक्टर अभिजित काकड, डॉक्टर प्राजक्ता पाटील, डॉक्टर स्वानंद जम्वाल, डॉक्टर नीरज जाजू, डॉक्टर आवेश गोंदिल, डॉक्टर सिद्धेश्वर, डॉक्टर सेजल जैन, डॉक्टर गौरी ढाले यांच्यासह अनेक डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी डॉक्टर नागेश दवंगे, प्रमोद बापू देशमुख यांनी शिबिराचे आयोजन केले होते. प्रसंगी डॉक्टर मुकेश परिहार, डॉक्टर निमदेव शेख, निसारभाई कुरेशी, दिगंबर गायकवाड, भालचंद्र वानखेडे, पत्रकार दशरथ गायकवाड, BM राठोड, भगवान पाच पवार, कवलसिंग चव्हाण, किसना आमले, दिलीप पायघड, दिगंबर आल्हाट, नितीन काळे, नरेश साठे, नवल राठोड, सागर समुद्रवार, शेख मुख्तार भाई, शेखर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आनंदराव बापू देशमुख पतसंस्थेचे कर्मचारी श्री गजानन पवार, शुभम वानखेडे, नरेंद्र देशमुख, समाधान राठोड, बबन चव्हाण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मेहकर प्रतिनिधी दशरथ गायकवाड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.